सन्मान सध्या आपण स्क्रीनवरती पाहत आहात. चला चला जरा लवकर सामना सुरू करा. सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय वेदांत 11 अजय मल्हार क्रिकेट संघ अंतारली आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण पाहत आहोत तो अर्थातच तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर सेमी फायनलचा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी आपण पाहिलं तर आज असं वाटतंय की अंतारलीकरांचं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. सागर काटे आणि किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. सलामीची जोडी ओपनिंग पेअर विस्फोटक जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर किरण पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सागर काटेला आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 1 चा खेळ होतो सुरू आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अल्पेशला तुम्ही पाहणार आहात. चला टीम अंतारली यानंतर ही एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे मेगा फायनलची. सो रिक्वेस्ट आहे की आपण थोडं फास्ट खेळायचं बिकॉज 4 आता वाजत आलेले आहेत. मॅचला तर सुरुवात पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. आज मात्र मी आवर्जून उल्लेख करेन की टीम अंतारलीचं प्रदर्शन भन्नाट झालंय. ऑन रोल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला तैनात आहेत. उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावसंख्येचा अवधी मिळाला. धावसंख्या 3. 3 runs on the board without any loss. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. शॉट थ्रू दी कव्हर. एसचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट देखील ठोकलाय. बॉल सीमारेषा पलीकडेचा. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आणि धावसंख्या पुढे टोटल आता 7 वरती. 7 ऑन बोर्ड. अंतरलेल्या विकेट साठी 2000. अंकुश फराड दादांकडून ते पारितोषिक असेल. दूर ठेवलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पडल्यानंतर आत येतोय. जबरदस्त चेंडू आपण पाहत आहोत. डॉट बॉलची समाप्ती. रिव्ह्यू कोणालाही नाहीये. पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते रिव्ह्यू घेऊ शकतात पण जर आमच्या कॅमेरामॅनने ते कव्हर केले असेल तरच रिव्ह्यू तो दिला जाईल. अन्यथा ऑन फील्ड डिसिजन विल बी लास्ट. ओव्हर द विकेट ना आलाय. मिसटायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. या मॅचची सर्वात मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन ला टिपला जाईल. सागर काटे बॅक टू द रेगआउट. प्रवीण काटे आला नवीन बॅटर. प्रवीण काटेचा विचार केला तर
पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त त्याने बॅटिंग केली होती. अंतिम क्षणाला येऊन खालच्या ओव्हर्स मध्ये ताबडतोड बिग हिटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. पापडीचा पाडाचा अगेन्स्ट जिथे मोठी टोटल बनली होती ती मोठी टोटल सर करण्यामध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा राहिलाय. पण या मॅच मध्ये अंतरली संघाच वेगळ्या धाटमीनं मैदानामध्ये उतरलेला तुम्हाला पाहायला मिळेल. आज त्यांचा आज वेगळा स्वागे अपील झाले मोठी, पण तिथे मात्र आपण पाहतोय पंचांवरती कोणता इम्पॅक्ट पडला नाहीये. काय अपील केली होती एका क्षणासाठी असं आम्हाला पण वाटलं की विकेट आहे की काय. पप्पू पाटील आहेत विकेटच्या मागे आणि त्यांची खासियत आहे. पहिल्या वरचा खेळच्या दरम्यान पूर्ण झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टोटल ऑन बोर्ड ओनली 7 धावा धाव पटलावर. विशाल पाटीलने देखील काय अपील केली जोरदार. म्हणजे बघा ना पप्पू पाटील यांच्या ते अगदी उजव्या बाजूला उभे आहेत आणि काय जोरदार अपील करतात शॉर्ट दरम्यान मधून. ते देखील पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. जबरदस्त डॉमिनेशन पहिल्या ओव्हर मध्ये टीम स्वर्गीय वेदांत इलेव्हन जनुमान अंतारलीचं तुम्हाला पाहायला मिळालं. आणि अगदी आपण पाहिलं तर मी उल्लेख केला ना की आज अंतरली संघ वेगळ्या लय मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आज कुठेतरी काहीतरी वेगळ्या मैदानामध्ये आम्हाला करायचंय आणि हा सामना मात्र कुठेतरी जिंकायचा आहे हेच स्वप्न त्यांनी पाहिलं. पण दुसऱ्या बाजूला नागझरी करते की सांगतात आम्ही देखील काही हार मानणार नाही आहोत. पहिली विकेट जरी लवकर गमावली तरी इथून आमच्यामध्ये दमकम आहे, ती ताकद आहे, ती क्षमता आहे कमबॅक करण्याची. पण इकडे संधी होती, दूर राहिले फिल्डर. बॉल देखील अडवला नाहीये. जर कॅचवर पोहोचले नसते तर ऍटलीस्ट मागे जाऊन तुम्ही बॉल तरी गॅदर करायला हवा होता. आणि थोडा उशिरा स्टार्ट घेतला मी म्हणेन. सुरुवातीला जर या वेगाने धावले असते तर मात्र कदाचित झेल देखील झाला असता. 2 मिळाला धावा 9. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज विनायकला आपण पाहत आहोत. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट स्क्वेअर, शॉर्ट पॉइंट, मागे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र झेल होईल का पाहायचं. यावेळेस देखील नाही, पण यावेळेस बॉल अडवलाय. सुपर फिल्डिंग, डायरेक्ट हिट करायला हवा होता. चिडिया चुप गई खेत. झेल देखील कंप्लीट झाला नाही, पण फिल्डिंग चांगली झाली आहे. ग्रेट फिल्डिंग. क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रचंड वेगाने धावले मोहित. क्या बात आहे मोहित, प्रचंड वेगाने धावत होता. हॅरीची आठवण झाली अगदी आम्हाला ज्या वेगाने तो धावला. काचेश ऑफिशियल कॅमेरामॅन. आज जबरदस्त कॅमेरा वर्क आमचे काचेश असतील, आमचे पपलू असतील आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या दोघांचंही योगदान राहिलेलं आहे. अपील झाले मोठी. यावेळेस पप्पू पास हो गया भाई. आता अपील मात्र योग्य ठरले आणि विकेटचा पता मैदानाच्या आतमध्ये. या मॅचची मोठी विकेट. बॅटर आउट. खर तर त्रिमूर्ती आमची आज फ्री सेवा या स्पर्धेमध्ये ज्यांनी केलेली आहे. काचेश, दाचेश आणि पपलेश. या स्पर्धेसाठी त्यांनी ही बहुमूल्य सेवा आम्हाला दिलेली आहे. खर तर आमचे उरण अर्थातच नीरज फराड, संस्कार फराड आणि साहिल फराड. अतुल भाऊ तर जबरदस्त कामगिरी राहिली त्यांच्या स्पर्धेमध्ये. हॅरी बघा नॉनस्टॉप स्कोरिंग करतात.
सूरज देखील काही वेळ स्कोरिंग साठी आले होते, पण हॅरी नॉन स्टॉप कम खर्चा फुल चर्चा. धावसंख्या 11. मी उल्लेख केला ना की अंतरली संघाने आज वेगळाच काही प्रदर्शन दाखवलं, वेगळाच काही खेळ दाखवलाय. इथे देखील संधी निर्माण झाली. हो विशाल पाटील, क्या बात आहे विशाल, जबरदस्त. मला वाटतं संध्याकाळी एखादी रील्स अपलोड होईल त्यांच्यावरती. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फलंदाज बाद. बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा आता गोलंदाज विनायक सचवतेच्या विनायकनं अफलातून गोलंदाजी केली आहे. संधी निर्माण झाली हॅट्रिकची. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉल लढवतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी मिळेल ते फक्त सिंगल. स्ट्रायकिंग एंड वरती आता प्रवीण काठेला आपण पाहणार आहोत. चुनौती, मोठं आवाहन आहे प्रवीण काठे समोर. विनायक नावाचं, ज्या विनायकनं मागील 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि 2 इम्पॉर्टंट विकेट मिळवलेत. तोच सध्या बॉलिंग मार्क मध्ये. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रवीण काठेसाठी. अंतिम बॉल, धावा झाल्यात 12. शेवटचा बॉल विकेट केलाय आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क षटकार. ओव्हर नंबर 2 चा खेळ झाला पूर्ण. धावसंख्या धावपटलावरती 18. चला वेळ जास्त घेऊ नका. 18 धावा झालेल्या आहेत. अंतरली संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. बॉल तयार. गणेश बॉलिंग मार्क मध्ये पहिलाच बॉल सिंगल घेतली आहे आणि बॅटर प्रथमेशला देखील माहिती आपल्याला जास्त मेहनत घ्यायची नाहीये. जाऊन फक्त नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा राहायचं आणि प्रवीण काठेला स्ट्रायकर एंड वरती आणायचं आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिथे देखील आपण पाहतोय धाव घेण्याचाही प्रयत्न केला नाही. 2 धावा झाल्या असत्या पण एकही धाव घेतली नाहीये प्रवीण काठेने. कुठेतरी आपण पाहतोय आता मात्र त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवायचे. पण विशाल एक्झॅक्टली तिकडे करत काय होता. शॉर्ट थर्डमॅनला तुम्ही फिल्डिंग करता, शॉर्ट फायनलिकच्या फिल्डरच्या समोर जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. थोडं लक्ष द्यावं लागेल आता मात्र फिल्डर डिपार्टमेंटला. आणि चला वेळ जास्त घेऊ नका बापू प्लीज. मॅच ऑन करा आपण. ओव्हर नंबर 3 पहिली सिंगल, त्यानंतर डॉट. तिसरा बॉल घेऊन बॉलर गणेश. प्रवीण काठे. प्रवीण काठेसाठी बॉल खोला टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. प्रवीणला माहिती आहे स्ट्राईक हवी आहे. प्रवीण धावलाय, प्रवीण धावतोय. धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या मात्र 2 प्राप्त केल्या जात आहेत. प्रत्येक धावेला इकडे महत्व आहे.
दोनने धावफलक पुढे आता टोटल आले 21. 21 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी आपण पाहिलं पारड्यात जड मी म्हणेन अंतारलीचा पण कमबॅक करणं गरजेचं आहे. सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आमचे किरण काळोखे मिस्टर के स्वागत आपलं देखील. ओव्हर द विकेट कोरा टाकलाय. चांगला बॉल. 2 धावा मिळू शकतात पुन्हा एकदा. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी पण थ्रो खराब मी म्हणेन. थोडा लेझी थ्रो आला. जोरात थ्रो येणं गरजेचं होतं. ऑन स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं. 2 मिळाल्या दशक 2ने पुढे चालली टोटल आली आता ती 23 वरती. चेंडू मात्र आता शिल्लक असेल 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. पाणी हवं असेल तर सांगा. आता मात्र धावा झाल्या तर एकंदरीत 23. 2 चेंडूचं काही शिल्लक आहे. यावेळेस मात्र खरा बॉल ऑन साइडला योग्य समाचार घेतलाय. काटेने आता काम काढलंय. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. षटकार ठोकल्या नुकताच. षटकाराने धावत संख्या 29 वरती. रंगतदार सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज गणेश. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक झेलची संधी आहे आणि कॅच. हा बॉल पहिले टाकला असता कदाचित 6 कमी लागल्या असत्या. पण डाव संपला. पहिल्या धावानंतर धावसंख्या धाव पडल्यावरती 29. 30चा टार्गेट. टार्गेट विल बी 30. 14 सोगे वेदांत 11 जय मल्हार अंतारली. विशाल कॅच साठी ते प्राइस ऑनलाईन तुम्हाला पाठवलं जाईल. 5,000 रुपयांचं प्राइस आहे. त्यात संध्याकाळी तुम्हाला ऑनलाईन केलं जाईल.
30 टार्गेट फलंदाज पाठवून द्या, कारण तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघाने आता फिल्डिंग सेट केलेली आहे. चला मॅच ऑन करा. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघाला मी विनंती करतोय, सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गणेश पाटील आणि अल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मॅच इज ऑन. सामन्याला सुरुवात. 30 टार्गेट. गणेश दापेलकर आणि अल्पेश पाटील आपण पाहतो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. बॉल तयार. पहिला बॉल पहिला चेंडू सोडून दिला वेल लेफ्ट ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. वाईट बॉलचा इशारा आपण पाहतो. एक्स्ट्रा रनने सुरुवात केली गेली आहे. शशांकजी पाटील सरांचा इशारा आपण पाहतो वाईट बॉलचा. पहिली रन स्कोर बोर्ड वरती लागली आहे. 3 ओव्हरचा मुकाबला आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट आफ्टर फोर्स करायचा होता. वाईट बॉलचा इशारा खर तर बॅटरने केला, पण पंच तिकडे सहमत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा बनवायच्या, दुसऱ्या बाजूला 30 धावा रोखायच्या आहेत. धावांसाठी धावाधाव करताना पाहायला मिळतील आणि धावा वाचवण्यासाठी देखील धावाधाव करताना पाहायला मिळेल. हाच तर काही क्रिकेटचा आहे. इथे एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला दुःख आपल्याला पाहायला मिळतं. तर एका बाजूला ऊन, कधी एका बाजूला सावली देखील आपल्याला पाहायला मिळते. राजाचा रंकान, रंकाचा राजा क्रिकेटमध्ये होताना आपण पाहतोय. स्वीप केला, बैठक. युवराज सिंग कच्च्याच्या बाजूने पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून उडवला बॉल, पाठवला पुन्हा एकदा. सलगचा दुसरा आलाय. क्या बात आहे. आउटस्टँडिंग अटॅकिंग बाणा मैदानाच्या आतमध्ये अंतरली टीम साठी दाखवत असताना सध्या गणेश दातीलकरनं दाखवलाय दमकम आणि सलगचा ठोकलाय चौकार दुसरा. 10-9 या ओव्हर मध्ये जितक्या यायला हव्या होत्या तितक्या आलेल्या आहेत. पुढील 3 बॉल वरती येणाऱ्या धावा या ऑफर आणि बोनस स्वरूपाच्या असतील, त्यामध्ये शंका नाही. कारण 10ची सरासरी तुम्हाला प्रति षटकामागे मेंटेन ठेवायची आहे. 9 धावांची वसुली झालेली आहे. मी म्हणेन येणारे 3 बॉल कुठे ना कुठे अजून एखादा मोठा फटका आला तर मॅच एकतर्फा होऊ शकते, पण
3 बॉल आता कुठेतरी पकडून टाकावे लागतील. साइडला पूल केलाय, यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, एकच धावेमध्ये समाधान मानलंय. या धावा खरं तर नागझरी संघाने चोरून काढल्या होत्या. अशा वेळेस जेव्हा जेव्हा बॉल ऑफिल मध्ये गेला, फिल्डरला उचलण्यासाठी थोडा जरी का वेळ लागला तरी देखील नागझरी टीमने 2 धावा प्रत्येक वेळी कंप्लीट केल्या. म्हणजे सिंगल डबल मध्ये कंप्लीट प्रत्येक वेळी केलंय. आणि सध्या तरी एक धाव मिळते. धावसंख्या 10, 4 बॉलचा खेळ झालेला आहे. एक एक्स्ट्रा, एक सिंगल, एक डॉट, 2 चौकार. 10 धावा धावपटलावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय वेदांत 11 जयमल्ला क्रिकेट संघ अंतारली अगदी आपण पाहिलं तर अंतारली प्रीमियर लीग पासून या स्पर्धेमध्ये मी जोडलो गेलो होतो. आणि यंदाच्या नवरात्री उत्सवामध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम देखील खरं तर त्यांनी आमच्या वती सोपवला. पण व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान पंचांचा आपण पाहतोय एक्स्ट्रा रन याच क्रीडांगणावरती आपण ती प्रीमियर लीग होताना पाहिली. आणि सातत्याने अगदी आपण पाहिलं तर सातत्याच्या स्पर्धा होत असतात. धावसंख्या आपण पाहतो ते एकंदरीत आता 11 वरती. स्विंग अँड मिस. दुसऱ्या बाजूला तिरंगा 11 शुक्रपण नागझरी मैदान नसतानाही कुठे स्पर्धेला तरी खंड पडू दिला नाही. निरंतरपणे अविरतपणे MKK ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. माणिक शेट काठे आणि ऑल टीम तिरंगा 11 शुक्रपण नागझरी आपण पाहतोय ते देखील कुठे हार मानायला तयार नाहीये. धावसंख्या झाल्या त्या 11. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सागर काठेला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. इथे मात्र आपण पाहतोय एक सोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तो थोडासा खराब केलाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. बाय 1 गेट 1 फ्री. न्यू इयर बोनस अंतारली संघाला मिळतोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्ण झालाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 13. आता 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये आम्हाला आमचे एक्सपर्ट स्कोरर आणि टेक्निशियन एक्सपर्ट सांगतात 17 धावांची गरज. 12 बॉल 17ची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वरती आता सौरभला आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या ओव्हर मध्ये तब्बल 13 धावांची वसुली झाली. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगली पॉवर बॅक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ऑनसाइड पॅक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑनसाइड 4 खेळाडू तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. लॉंग ऑन, काउफिस, मिड विकेट, स्क्वेअर लेग. ऑफसाइड रिजन मध्ये आता सिंगल फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑफला तो देखील वाईड आहे थोडा. थर्ड मॅन फायनली घात आहे. पॉइंट आहे समोर आणि कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑफसाइड मध्ये खेळलाय पॉइंटला. गॅप मध्ये गेला असता तर कदाचित 4च होते. आपण फिल्डिंग जबरदस्त झाली. अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजारा तिकडे पेश केला गेला. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलने टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोरर मित्र मला माहिती देतात त्या 14 धावा. 17ची गरज होती. 1 मिळाली. आता 11 बॉल आणि विजयासाठी या मॅच मध्ये गरज असेल ती 16 धावांची. 16 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 11 डिलिव्हरी. 11 बॉल 16ची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट आला. बॅटची मोठी एज घेतली. लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ. 99% मेहनती सोबत कुठेतरी 1% नशीब सोबत असणं गरजेचं आहे. आणि ते नशिबाची साथ मिळाली. 4 धावा धाव फलकावरती ऍड होतील. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 18 वरती. उर्वरित समीकरण आता शिल्लक या मॅच मध्ये 30 करायच्या होत्या. 18 झालेल्या आहेत. 10 चेंडू 12 धावांची गरज आहे. नशिबाची साथ. खरं तर आज अंतारली संघ मला वाटतंय नशिबाची गोळी घेऊनच घरातून निघालाय. लक फॅक्टर ऑन झालाय मागे. थेट चेंडू लॉंग स्टॉपला धडकला. चौकार मिळालाय. इथून मात्र या मॅच मध्ये शिरकाव करणं फार कठीण झालंय. ते अर्थातच तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघासाठी
रंगतदार सामना, अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना रंगलाय. पुढील बॉल ओव्हर द विकेट, मिस्टामिंग बॉल मध्ये झेलची शक्यता आहे. इझिली कॅच कंप्लीट. या मोक्याच्या क्षणाला टिपला झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचा बदल स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार अंतारलीला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती विनायक दातीलकर. नऊ बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे. अंतरली संघ नवीन बॅटर आपला रेडी ठेवायचा, इतका वेळ लावू नका, कारण यानंतर अजून एक मेगा फायनान्सचा सामना आपल्या खेळवायचा. नावाई संघ अगदी तिकडे वाट पाहतोय. बॉल तयार, ओव्हर द विकेट. फोर्स करायचा होता, डॉट बॉल येतोय. आता मात्र कुठेतरी दबाव वाढताना पाहायला मिळतोय. इच अँड एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग ट्रिमंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. प्रत्येक डॉट बॉल इथे फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव वाढवेल, पण एखादा चांगला फटका मॅचची हवा देखील काढून टाकेल. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ इथे कधी काय घडेल याचा नेम लावणं थोडं कठीण आहे. 2 चेंडूंचा अजूनही शिल्लक. 8 बॉल आणि विजयासाठी करायच्या धावा 12. 8 बॉल 12, 8 बॉल 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दूर ठेवला गेलाय, अवे फ्रॉम द बॉडी. शॉट ऑफर करण्याचा प्रयत्न केला, बॅटर भरपूर दूर होता चेंडू. लगेच पंचांनी सांगितलंय इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. 7-12, 7-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. मागील 2 बॉल वरती कोणती धाव आली नाहीये. त्यापूर्वीच्या बॉल वरती विकेट मिळाली, त्यापूर्वी चौकार लागला होता आणि त्यापूर्वी सिंगल मिळाली होती. मागील 5 बॉल मध्ये आल्यात फक्त 5 धावा, 1 विकेट. कमबॅक करून दिलाय सौरभने, विजयाचं स्वप्न रंगवलंय. तिरंगा 11 शिवकृपा नागझरीसाठी सौरभ देखील सांगतोय हम किसी से कम नाही. आणि इथे आणखीन एक चांगला बॉल आणि इथे आपण पाहतो या मॅच मध्ये कमबॅक केला पूर्णपणे. तिरंगा 11 शिवकृपा नागझरीने 6 बॉल 12 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 12ची गरज, पाणी पाहिजे. चला 12th मॅन. मागील 3 बॉल मध्ये कोणती धाव आली नाहीये
आणि त्यामुळे पूर्णपणे अंडर प्रेशर 4 बॉल मध्ये आपण म्हणू शकतो, कारण एका बॉलवरती विकेट देखील आली आहे. सो मागील 4 बॉल मध्ये एकही धाव नाही. कुठेतरी पहिल्या ओव्हर मध्ये केलेली मेहनत आता मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये आता त्यावरती पाणी ओतून दिलंय. पण स्ट्रायकर एंड वरती आता बॅटर आलाय, तो अर्थातच गणेश दातीलकर. 2 चौकार त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात, त्यामुळे अजूनही मॅच संपली नाहीये. 6 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. नागझरी संघ फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइड पॅक करण्याचा निर्णय घेतलाय. तिकडे 4 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि आता ऑफ साइड रिजन मध्ये डीप मध्ये लॉंग ऑफ, कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन ला खेळाडू सज्ज केला गेलाय. मॅच ऑन. सामना सुरुवात. 6 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज लास्ट ओव्हर रोहन. पहिलाच बॉल भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. कंपल्सरी या धावा चेस करायच्या, त्यामुळे आता मात्र 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. 11 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 4 बॉल वरती मागच्या जर कुठे ना कुठे 2-2 धावा जरी बनवल्या असत्या तरी मी म्हणेन सामना इतक्याला एकतर्फा झाला असता. पण क्रिकेटचा खेळ इकडे कधी कुठे कसा कोण कधी कमबॅक करेल याचं नेम लावणं फार कठीण आहे हॅरी. आणि 6 बॉल 11 ची गरज. अंतरनी संघ सामना जिंकला तर भगवान शेठ काळुक यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. ऑन साइडला उंची जास्त, लांबी देखील जास्त मिळालेली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेरचा बिग 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 सिक्सर. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटचा बाहेर ठोकला षटकार. आणि आता मॅचचं इक्वेशन बदललंय. 5 चेंडू 5 धावांची गरज या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक होते, आवाक्याच्या बाहेर गेलाय. 5 बॉल 5 संयमाचा बाण तोडलाय. दातीलकर दाखवतोय दमकम, त्यानं ठोकलाय षटकार. रोहन देखील आता थोडासा दबावामध्ये प्रेशर मध्ये बाहेर निघावं लागेल. नैसर्गिक खेळ दाखवावा लागेल. डॉट बॉल. अपील मोठी झाली. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आढळला नाहीये. समीकरण आता बदललेलं आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. हॅरी देखील आता मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करतायत. कसा असावा सेमीफायनलचा सामना, तर तो असा असावा याचं ज्वलंत उदाहरण पेश केले दोन्ही संघांनी. कोणी हार मानने के लिए तयार नाही, कोणी हार मानायला तयार नाहीये. ऑफ साइडला फटका फसतोय की काय, फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग. मी याच गोष्टीचा उल्लेख केला. अंतरली संघ नशीब घेऊन उतरला मैदानामध्ये. चौकार येतोय. स्कोर इज इक्वल. धावसंख्या समांतर आणि चेसिंग कंपल्सरी, एक धाव कंपल्सरी करावी लागेल. येणारे आता 3 चेंडू विजयासाठी फक्त एका धावेची गरज आहे. खेळ क्रिकेटचा आहे. 8 बॉल 2 हव्या होत्या. सोनारपाडाने डिफेंड केल्या. 6 बॉल 1 हवी होती. शिवशक्ती कडाव बदलापूरचं क्रीडांगण डिपेंड झाला धावा. आणि अगदी आपण पाहतोय 6 बॉल 3 ची गरज असताना गोरेगावच्या मैदानामध्ये डे फॉर्मॅट मध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये देखील हा कारनामा गोलंदाजाने केलाय. आणि तिन्ही ठिकाणी चेसिंग कंपल्सरी हा नियम होता. त्यामुळे आपण पाहतोय या मॅच मध्ये देखील कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 1 धावेची फक्त आणि फक्त गरज आहे या मॅच मध्ये. पण बाजी पलटता येईल का गोलंदाजाला, हे देखील पाहायचंय. 3 बॉल 1 क्लोज फिल्डिंग. सगळे क्षेत्ररक्षक जवळ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रवीण काटे बिहाइंड विकेट आता सगळ्यांना जवळ घेतात, बोलवतात. अम्ब्रेला स्टाईल मध्ये फिल्डिंग, टेस्ट मॅच फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. भुवन तयार बॉलिंग मार्कवर. 3 बॉल 1 ची गरज. खराब चेंडू. प्रवीण काटे सांगत होते गोलात टाकायचा, हात पॅकेट टाकला, पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. चौकार आणि चौकार मारल्यानंतर त्या खेळपट्टीला तो नमन झाला, कारण त्याला माहितीये या खेळपट्टीनं आज मला विजय मिळवून दिलाय. एक ट्रॉफी जरी अंतर्निगावर जाईल यामध्ये ते मात्र शंका नाहीये. विशाल पाटील अभिनंदन. पप्पू पाटील अभिनंदन.
स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार क्रिकेट संघ अंतरली. वेल प्लेड